जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय, काय मागणी आहे तुमची? नाही, नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये 2002 साली म्हणजे आजपासून 22-23 वर्षापूर्वी 150 कोटी रुपयाचा घोटाळा सुनील केदार यांनी केला। त्यांना त्यासाठी न्यायालयाने शिक्षा ठोठावली। 5 वर्षासाठी त्यांना जेल त्या निमित्ताने झाली। सेक्शन 88 च्या कायद्याअंतर्गत सहकार विभागाने व्याजासकट 1444 कोटी रुपये वसूल करण्याच्या कारवाईच्या संदर्भामध्ये आज सहकार मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील हिअरिंग घेणार होते, पण त्यांनी ती अपरिहार्य कारणासाठी समोर ढकलली। आमचा त्यानिमित्ताने असा शेतकऱ्यांचा आणि खातेधारकांचा म्हणणं आहे की जाणीवपूर्वक 22 वर्ष जशी ही कारवाई समोर ढकलण्यात आली, त्याच पद्धतीने आपल्या पूर्वीच्या सहकार्याला सुनील केदाराला वाचवण्याचं काम दिलीप वळसे पाटील साहेब करत आहेत का, हा त्यानिमित्ताने आमचा एक संदेह त्यांच्यावर आहे। आणि म्हणून हे 1444 कोटी रुपये तातडीने दोषी झालेल्या सुनील केदारांकडून वसूलण्यात यावे आणि 2 महिन्यामध्ये ते नागपूर जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांना आणि खातेधारकांना वाटण्यात यावे, हे मागणी, हे निवेदन आज आम्ही नागपूर कलेक्टरांच्या माध्यमातून सरकारला केलेला आहे। कोणत्याही पद्धतीचा भेदभाव ह्या मध्ये झाला नाही पाहिजे। मागच्या वेळेस देखील बागडे कमिटीने सुनील केदारांवर वसुली त्या निमित्ताने ठरवली होती, पण ती तेव्हाचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांवर राजकीय दबाव आणून सुनील केदारांनी ती कॅन्सल केली। नव्याने 2दा कमिट्या झाल्या, आता 3ऱ्यांदा परत कमिटी निमित्त झाली आहे। यांच्यावर देखील राजकीय दबाव टाकण्याचं काम आणि सुनील केदार आणि वळसे पाटील हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे स्वाभाविकरित्या नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या दोघांचे हित संबंध आहेत का, आणि त्यामुळे ते सुनील केदारांकडून वसुली करण्यासाठी ही कार्यवाही सेक्शन 88 ची मुद्दामून प्रलंबित करतायत का, हा आमचा त्या निमित्तांचा जो आमच्या समज आहे तो त्यांनी दूर करावा। अन्यथा नागपूर जिल्ह्याचे सर्व शेतकरी, सर्व जिल्हा सहकारी बँकेचे खातेदार सावनेर येथे 2 तारखेपासून बेमुदत ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? नाही, नक्कीच या पद्धतीचं आमचं म्हणणं आहे। या एवढ्या 22 वर्षापासून प्रलंबित असलेली कित्येक हजारो लाखो शेतकऱ्यांचे पैसे ज्याच्यामध्ये डुबले आहेत, अशा सुनील केदारला न्यायालयाने दोषी ठरवलं, त्यांना 5 वर्षाची शिक्षा दिली। हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, प्रत्येक जागी सुनील केदार हारत आहे। हे पैसे त्यांच्याकडून वसूल व्हावे यासाठी राज्य सरकारमध्ये असलेले सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील मुद्दामून दिरंगाई करतायत। आज होणारं हिअरिंग या केसच्या संदर्भामध्ये त्यांनी अपरिहार्य कारणासाठी समोर केलं, यावरून आम्हाला नक्की संदेह होतो। नाही, आरोप करण्याच्या संदर्भामध्ये कृती तशी झाली आहे। जेव्हा संपूर्ण नागपूर जिल्ह्यातले शेतकरी, कष्टकरी, ज्यांचे पैसे त्या बँकेमध्ये थांबलेले आहेत, ज्यांच्या ठेवी कुठेतरी डुबल्यासारख्या झालेल्या आहेत, जिथे नोकरदार वर्गाने आपल्या घामानी गमावलेले पैसे हे डुबलेले आहेत, आज शेतकऱ्यांना पीक कर्ज या बँकेच्या माध्यमातून सेवा सहकारी सोसायटी देत नाही आहे। शेतकऱ्यांना सावकाराकडे जावं लागत आहे। सावकार जास्ती व्याज दर त्यांच्याकडून आकारत असल्यामुळे कित्येक नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे। ह्या सर्व कारणांसाठी, ह्या सर्व अडचणींसाठी, ह्या सर्व झालेल्या नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी जो कारणीभूत आहे सुनील केदार, त्याला वाचवण्याचे प्रयत्न दिलीप वळसे पाटील करतायत का, हा त्या निमित्ताने आमच्या सर्व शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे। तो तातडीने त्यांनी या संदर्भामध्ये कारवाई करावी, हिअरिंग घ्यावं, निकाल द्यावा आणि 1444 कोटी व्याजासकट वसूल करून 2 महिन्याच्या आत नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा वाटप करावा,
ही आमची त्या निमित्ताने नक्कीच मागणी आहे. भाऊ तुम्ही आरोप करत आहे पण नाही बघा, जी वास्तविकता आहे, जो खरेपणा आहे, ज्या अडचणीतून शेतकरी ह्या बँकेचा घोटाळा झाल्यामुळे सातत्याने 22 वर्षापासून जात आहोत. आम्ही सर्वजण पहिले शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांचं हे वाजवी म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही करतोय. दिलीप वळसे पाटील साहेब, आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आपण हे पैसे दोषी असलेल्या सुनील केदारकडून वसूल करावे आणि ते नागपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना वाटप करावे. व्याजासकट 153 कोटी रुपये आज 1444 कोटी रुपये झालेले आहेत.